नमस्कार मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात की आपल्या महाराष्ट्रातील सर्वांच्या आवडीची व पवित्र श्रद्धास्थान असलेल्या प्रमुख तीर्थस्थळाविषयी। तर आज आम्ही सकाळी इचलकरंजीमधून 8 वाजता इचलकरंजीपासून पंढरपूरकडे निघालो। तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या कोल्हापूर ते इचलकरंजीमधून पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट तसंच कर्नाटकातील गाणगापूर येथील पवित्र मंदिरांना भेट देण्यासाठी लागणारा टाइम, तिकडे असलेल्या विविध फॅसिलिटी, तसेच तिकडे गेल्यावर राहण्यासाठी व जेवणाची सोय, तसेच येणारा एकूण खर्च याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर खूप दिवसापासून या सर्व तीर्थस्थळांना भेट देण्याची इच्छा होती आणि घरातील मंडळीने एक सुंदर प्लॅन केला आणि आम्ही सकाळी 4 व्हीलर घेऊन सकाळी 8 वाजता इचलकरंजीमधून पंढरपूरच्या दिशेने निघालो। इचलकरंजी ते पंढरपूर हे अंतर 160 किलोमीटरचे आहे। इकडे पोहोचायला साधारण 3 तास लागतात। नवीन बनलेल्या मिरज सोलापूर हायवेमुळे हे अंतर खूप कमी वेळात कव्हर होते। पंढरपूरकडे जाताना मिरज, सांगोला ही प्रमुख गावे लागतात। सकाळी 11 वाजता आम्ही पंढरपूरमध्ये पोहोचलो। त्यानंतर गाडी पार्क केली। इकडे गाडी पार्क करण्यासाठी पंढरपूरमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून अगदी पुढच्या बाजूला 100 मीटरवर एक फ्री पार्किंग स्पेस आहे। इकडे तुम्ही तुमचे व्हेकल पार्किंग करू शकता। इकडच्या पार्किंग स्पेसमध्ये आम्ही गाडी पार्किंग करून मंदिराकडे चालत निघालो। मंदिराजवळ पोहोचल्यानंतर तुम्हाला मंदिराच्या शेजारी मुख्य प्रवेश रांग व मुख दर्शनासाठी एक सेपरेट रांग, अशा 2 रांगा लागतात। तर त्याचबरोबर इकडे VIP दर्शन पास देखील मिळतात। आम्ही ज्यावेळी पंढरपूरमध्ये पोहोचलो त्यावेळी दर्शनासाठी खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही मुख दर्शन रांगेतून मंदिरामध्ये प्रवेश केला आणि विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। या मुख दर्शनासाठी आम्हाला फक्त 10 मिनिटाचा टाइम लागला। श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या समोरील बाजूस थोडे अंतर चालत गेल्यावर चंद्रभागा नदीकडे गेलो। तिकडे चंद्रभागा नदीच्या समोरच थोडे उभा राहून इकडे फोटो आणि व्हिडिओ शूट केले। काही वेळ इकडे स्पेंड करून मंदिर परिसरामध्ये प्रसाद व इतर गोष्टी खरेदी करून आम्ही पंढरपूर शहरापासून फक्त 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या गोपाळपूर येथील गोपाळकृष्ण मंदिराला भेट देण्यासाठी गेलो। गोपाळपूरमधील या गोपाळकृष्ण मंदिराचा कालावधी देखील हा विठ्ठल मंदिराच्या आसपास आहे असे सांगितले जाते। इकडे एक असे सांगितले जाते की देवाने कृष्णाचे रूप त्याग करून विठ्ठलाचे रूप धारण केले होते, म्हणून या मंदिराला खूप महत्त्वाचे स्थान आहे। या मंदिराच्या चौभोवती दगडी तटबंदी देखील आहे। या मंदिरामध्ये मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे। या मंदिरामध्ये दर्शनासाठी साधारण अर्धा तास टाइम लागतो। या मंदिरामध्ये देवाजवळ भक्ताकडे देणगीच्या स्वरूपात पैसे मागण्याचे अनेक प्रकार चालू असतात। देवाचे नाव घेऊन कोणतीही अधिकृत पावती न देता लोकांना लुटण्याचा प्रकार इकडे चालू असतो, त्यामुळे मंदिरात कोठेही पैसे देऊ नका। इकडचे दर्शन घेऊन आम्ही दुपारी 1 वाजता तुळजापूरच्या दिशेने निघालो। वाटेत आम्ही उसाचा रस देखील पिला। त्यानंतर अर्धा तासानंतर पंढरपूर मोहोळ रोडवरील एका हॉटेलवर शुद्ध शाकाहारी जेवण जेवलो आणि त्यानंतर मोहोळ मार्गे सोलापूर, त्यानंतर सोलापूर मार्गे तुळजापूर येथे पोहोचलो। वाटेत थोडे थांबत गेल्यामुळे सायंकाळी आम्हाला 6 वाजले तुळजापूरमध्ये पोहोचण्यासाठी।
तुळजापूरमधील मंदिराच्या अगदी 300 मीटर अंतरावर एक फ्री पार्किंग स्पेस आहे. इकडे आम्ही गाडी पार्किंग केली. थोडे चालत गेल्यावर मंदिरापर्यंत आम्ही पोहोचलो. तिकडे साधारण एक 10 मिनिटाचा टाइम लागतो. या तुळजापूरमधील मंदिरामध्ये मुख्य प्रवेश रांगेमध्ये अर्धा तास थांबल्यानंतर आम्ही मंदिरामध्ये पोहोचलो व तुळजाभवानीचे दर्शन घेतले. त्यानंतर मंदिर परिसरामध्ये थोडा वेळ थांबून आम्ही रात्रीच्या वेळी तुळजापूरमधून अक्कलकोटकडे जाण्यासाठी निघालो. तुळजापूर ते अक्कलकोट हे अंतर 64 किलोमीटरचे आहे आणि हे अंतर पार करण्यासाठी साधारण 1.5 ते पावणे 2 तास लागतात. आणि साधारण 1.5 ते पावणे 2 तासाच्या प्रवासानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये रात्री 10च्या दरम्यान येऊन पोहोचलो. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यानंतर आम्ही प्रथम स्वामी समर्थांच्या समाधीस्थळाला भेट दिली. त्यानंतर आम्ही अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थांच्या मुख्य मंदिराकडे येऊन दर्शनासाठी गेलो. पण रात्रीच्या वेळी भजनाचा कार्यक्रम चालू असल्यामुळे फक्त मुख दर्शन करता आले. त्यानंतर आम्ही अक्कलकोटमध्ये रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरवले. इकडे श्री स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट तर्फे यात्री निवासाची सोय आहे. सोबतच इकडे महाप्रसादाची देखील सोय असते. पण आम्हाला इकडे पोहोचण्यासाठी उशीर झाला, त्यामुळे या मंदिरामध्ये असलेल्या महाप्रसादाचा आम्हाला आस्वाद घेता आला नाही. परंतु आम्ही बाहेर इकडे भरपूर हॉटेल्स वगैरे आहेत, तिकडे जाऊन आम्ही रात्रीचे जेवण केले व इथे राहण्यासाठी लॉजिंगची देखील सोय असून फक्त 1000 रुपयेमध्ये 6 जणांची राहण्याची चांगली सोय झाली. जर तुम्हाला या लॉजिंगचा नंबर हवा असेल तर स्क्रीनवर दिलेला आहे. जर तुम्ही अक्कलकोटमध्ये येऊन रात्रीचा मुक्काम करणार असेल तर या लॉजवर तुम्ही राहू शकता, किंवा तुम्ही फक्त 100 ते 150 रुपयेमध्ये श्री स्वामी समर्थ ट्रस्ट यांच्या भक्त निवासमध्ये पण राहू शकता. या यात्री निवासापासून अगदी जवळच नाश्ता व जेवणासाठी हॉटेल देखील अवेलेबल आहेत. रात्रीचे जेवण करून आम्ही सकाळी लवकर उठलो आणि रेडी होऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेलो. त्यावेळी मंदिर ओपन झाले होते, त्यामुळे सकाळच्या वेळी दर्शन हे चांगल्या प्रकारे झाले. त्यानंतर मंदिरामध्ये थोडा वेळ आम्ही थांबून मंदिराच्या परिसरामध्ये थोडे फोटोज आणि व्हिडिओ शूट करून आम्ही रात्री थांबलेल्या लॉजिंगमधून देखील चेकआउट केला आणि अक्कलकोटपासून 74 किलोमीटर अंतरावर असलेल्या कर्नाटकातील गाणगापूरमध्ये जाण्यासाठी निघालो. सकाळी 9 वाजता आम्ही अक्कलकोटमधून निघालो आणि कर्नाटकातील अफजलपूर मार्गे गाणगापूरला पोहोचण्यासाठी साधारण 1.5 ते 2 तासाचा टाइम लागला. गाणगापूर येथील गाडी पार्किंग एरियामध्ये आम्ही आमची गाडी पार्क केली आणि या पार्किंग एरियापासून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावरच गाणगापूरमधील श्री दत्तांचे सुंदर असे मंदिर आहे.
या मंदिराच्या मुख्य दर्शन रांगेत 10 मिनिटं थांबल्यानंतर आम्ही श्री दत्तांचे दर्शन घेतले. या गाणगापूर मंदिरामध्ये भूत उतरवण्याचे देखील अनेक प्रकार केले जातात असे लोक सांगतात आणि इकडे अनेक लोक देखील देवाच्या गाभारामध्ये आलेले होते. गाणगापुरातील श्री दत्त महाराजांचे दर्शन घेऊन आम्ही त्यानंतर कर्नाटकातील सिंदगी मार्गे विजापूरमध्ये आलो. विजापूरमध्ये पोहोचण्यापूर्वी सिंदगीमध्ये आम्ही दुपारचे जेवण केले आणि विजापूरमध्ये पोहोचण्यासाठी आम्हाला सायंकाळी 5 वाजले. जर तुम्ही वेळेत पोहोचलात तर विजापुरातील गोलघुमट देखील पाहू शकता. त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजता आम्ही इचलकरंजीला निघालो. वाटेत आम्हाला आतनी, कागवाड, नृसिंहवाडी अशी गावे लागली. जर तुम्ही हा रूट फॉलो केला तर तुम्हाला खूप कमी वेळामध्ये ही सर्व ठिकाणे पाहता येतात. सोबतच या रूटवर हे सर्व रोड हे चांगले आहेत. काही ठिकाणी रोडचे काम चालू आहे त्यामुळे थोडा वेळ लागू शकतो. बाकी 90% रोड हे 4 लेन आहेत. तसेच या रोडवर अनेक टोल प्लाझा देखील आहेत. त्यामुळे पेट्रोल, लॉजिंग, जेवण, नाश्ता त्याचबरोबर इकडे लागणारे टोल हे सर्व मिळून साधारण 12 ते 14 हजार रुपयेचा खर्च येतो. आणि या 12 ते 14 हजारच्या खर्चामध्ये 5 ते 6 लोकांचे हे दर्शन, राहणे, त्याचबरोबर तिकडचा नाश्ता आणि इतर सर्व गोष्टी मिळून हा खर्च येतो. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुम्ही जर हा तुळजापूर, गाणगापूर, पंढरपूर तसेच अक्कलकोट स्वामींना दर्शनासाठी जाणार असाल तर हा रूट फॉलो केला तर तुम्हाला नक्कीच मदत होईल. तर कोल्हापूर, इचलकरंजी परिसरामधून पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट व गाणगापूर या तीर्थस्थळाच्या दर्शनासाठी या रूटचा प्लॅन करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये आणि फॅमिली मेंबरमध्ये आजच शेअर करा. आणि या रूटचा गुगल मॅप डायरेक्शनचा स्क्रीनशॉट व्हिडिओमध्ये दाखवला आहे. तो देखील जरी फॉलो केला तर तुम्हाला चांगले नेव्हिगेशन भेटेल. तर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमध्ये आजच शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.